पुणे फिस्टल समिती, पुणेकर नागरिक, महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ आणि भारत सरकारचं पर्यटन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 13 सप्टेंबरला 4:30 वाजता पुणे फिस्टलचं उद्घाटन होणार आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते व कोल्हापूरचे खासदार आदरणीय शाहू महाराज यांच्या ते अध्यक्षस्थान भूषवणार आहे। आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील व केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधरजी मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्याचबरोबर विजय वडेवट्टीवार जे विरोधी पक्षनेते आहेत, सतीश पाटील खासदार, मेधाताई कुलकर्णी राज्यसभा सांसद आहेत आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे। या आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की यंदा जीवनगौरव पुरस्कार आम्ही डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी.डी. पाटील यांना व तसंच ज्येष्ठ व्यंगचित्रकार शीद फडणीस जे 100 वर्षाचा प्रारंभ केलं आहे यांना यंदाचा आपण जीवनगौरव पुरस्कार देतो आहे। त्याचप्रमाणे पुणे फिस्टल अवॉर्ड जी दरवर्षी आपण देण्यात येतो, तर त्याप्रमाणे यावर्षी ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ दीपक शिकारपूर यांना, तसेच सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांना आपण देत आहोत। त्याप्रमाणे देवरामजी गोरडे ज्यांनी पर्यटन स्थळावर मोराची चिंचोली येथे काम केलं त्यांनासुद्धा आपण यावर्षीचा पुणे फिस्टल अवॉर्ड देतो आहे। त्याबरोबर 100 वर्ष पूर्ण झालेल्या म्हणजे स्वर्गीय प्रतापरावजी गोडसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जय गणेश सेवा पुरस्कार आपण 100 वर्ष पूर्ण झालेल्या मंडळांना देतो। यावर्षी गणेशपेठ पांगुळाळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांना आपण हा पुरस्कार देणार आहोत। या संपूर्ण अनेक विविध कार्यक्रम आपण यानिमित्त आयोजित केलेले आहे। जवळजवळ 1 तासाचा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे।